दादा दुसरा व्हिडिओ नीट चालतोय का बघा। राम आणि कृष्ण हे थोतांड आहे, मी रामाला आणि कृष्णाला मानणार नाही, सांगितलंच गेलं। काय मानायचं कारण नाही रामाला आणि कृष्णाला, रामासारखा नवरा काही परवडत नाही। 7 महिन्याच्या गरोदर सीतामाईला जो जंगलात सोडून देतो असा नवरा कुणाला चालेल जो गरोदर बायकोला जंगलात सोडून देईल? अहो राम राम, 14 वर्ष मी इकडे लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरी सोबत उष्टे बोरं खात फिरतच होतात। मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा तुमने हमको देखा, राम राव कुछ हुआ कि नहीं? यही नहीं, अभी और सुनिए। राम की बात हो गई, अभी काम की बात करो। ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय। ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय, आणि हेच तर आमचं हिंदुत्व आहे। समझ रहे हो? समझ रहे हो? समझ रहे हो ना? पण जेव्हा तुमची हिंमत नव्हती तेव्हा शिवसेनेने पुढाकार घेतला होता। बाळासाहेबांबद्दल बोलताना काल मोदी पण म्हणाले, बाळासाहेब हे म्हणाले, बाळासाहेब तर तुमच्या वर्गात होते। बाळासाहेब काय हिंदू हृदय सम्राट म्हणा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोला तुम्ही। हिंदू हृदय सम्राट बोलायला तुमची जीभ अडखळत असेल तर त्या जीभेला सरळ कसं करायचं संपूर्ण देशातली जनता जाणते, संपूर्ण देशातली जनता जाणते। ये फंस गया सीएम। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नामकरण करून हिंदू हृदय सम्राटच्या ऐवजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख केला आहे। उर्दू आणि मुस्लिम कॅलेंडर प्रमाणे तारखा, चंद्रोदय, सूर्योदय हे पण देण्याचं काम केलं। एवढंच नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी फक्त शिवाजी जयंती असा एकेरी उल्लेख करण्याचं धाडस सुद्धा या कॅलेंडरच्या माध्यमातून केलं गेलंय। गजब बेइज्जती है। आम्ही बाजूला जरा थोडा फ्रेश मला नाही आबरू, मी कशाला घाबरू, मला नाही आबरू, मी कशाला अहो नितीनजी सोडून द्या भाजपा, राह उभे, आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो। मी बोलतोय ना, अरे तू कोण आहे? आज मी नितीन गडकरीने जाहीर सांगतोय, द्या राजीनामा द्या, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडनं निवडून आणतो। गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो, तुम्ही माझ्याकडे या असं सांगण्यासारखं आहे। अरे उद्धव, बरं मला करायचं आदित्यला मुख्यमंत्री, तुम्ही निवडून दिला तर होणार, जनतेने निवडून दिलं पाहिजे। अरे वाह, चलिए मूड तो सारे के बहुत होते हैं भाई। उद्धवजी जे करतायत त्यांचं हसू होत आहे। पण माझ्या लक्षात आले मी मुख्यमंत्री नाहीये, कारण मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रिकामे सभा खुर्च्या असतात, माझे मंडप असतील मैदान गच्च भरलेली असतात, माझे मंडप असतील मैदान गच्च भरलेली असतात, त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री नाही हे मला माहिती। आणि ते रेकॉर्ड यायची, ती रेकॉर्ड अशी फिरायची, जुन्या लोकांना करायची माहिती असेल, आणि मग त्याच्यावरती पिन ठेवली जायची, आणि ती पिन कधी कधी अडकायची, आणि अडकली का तेच वाक्य परत वाजायचं। माझे वडील कशाला चोरतात? माझे वडील माझा पक्ष चोरला, सगळं चोरलं की पक्ष चोरला, चिन्ह चोरला, आपला पक्ष त्यांनी चोरलाय नाही। माझे वडील चोरायचा प्रयत्न करतात, बाप चोरणारी अवलाद, माझे वडील त्याच्यात, माझे वडील त्या चोर, माझा बाप चोरून म्हणजे तुम्हाला चोरायला बाप सुद्धा माझा। आज माझ्याकडे काही नाहीये, आज तसं पाहिलं तर माझ्याकडे काहीच नाहीये, माझ्या हातामध्ये काही नाही, आज तर माझ्या हातामध्ये काही नाहीये, माझ्या हातात काही नाही, माझे हात रिकामे आहेत, माझे हात रिकामे आहेत। हे जुने कार्यकर्ते काय दिलं मी त्यांना, काय दिलं शिवसेनेनी? तसं म्हटलं तर काहीच दिलं नाही, उद्धव काय म्हणे बोलतात, उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय आणि शरद पवार त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचंय। बरं ठीक आहे, मला करायचंय, पण यांनी मतं दिली तर होतील ना, यांनी मतं दिली पाहिजेत। आमची झोप उडवली, सगळंच पडवली। मला एका गोष्टीची लाज एवढ्यासाठी वाटते, मी जगाच्या पाठीवर जातच नाहीये, मी माझ्या घरामध्येच आहे, मूर्खमंत्री आहे, पण मी घरामध्ये बसून जो महाराष्ट्र सांभाळला, मूर्खमंत्री आहे। कोरोना में क्या क्या हुआ और मैंने क्या किया, मैंने कुछ नहीं किया, मूर्खमंत्री आहे, मैंने कुछ नहीं किया, निर्लज्जम खडा चुकी। आज तसं पाहिलं तर माझ्याकडे काहीच नाहीये, आज सुद्धा उद्धव ठाकरे शून्य आहे ना। उद्धव ठाकरे मी फडतूस स्वतःला म्हणून घे की मला नाही आबरू, मी कशाला घाबरू, तर मी म्हणतो मी फडतूस आहे ना। अरे उद्धव, बरं गेले 75 वर्ष काँग्रेसने देशाला लुटलं, वर्षातही मला माहित नाही।
बाप रे, ये तो धोती खोल रहा है. वर्षाताई किती वर्षाताई आणि वर्षाताईचे वडील किती वर्ष काँग्रेसमध्ये आहेत, त्याच्यामुळे काँग्रेसने देशाला किती लुटलं आपण हिशोब काढूया. अर्थतज्ञ बसलेत. अबे तू उसकी तरफ है कि मेरी तरफ है? मैं तो आपकी तरफ. ये कैसा मेरी तरफ? मी मुख्यमंत्री असताना केलेली कर्जमुक्ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती, हो किंवा नाही सांगा. नहीं. आता गेल्या वेळेला आपण 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं, त्याचा तुम्हाला काय लाभ झाला होता? 1 रुपया नाही मिळाला साहेब. जे नियमित कर्ज भरताना साहेब त्यांना 50,000 रुपये आपण दिले. मला आलं नाही. आता यांचे 50,000 आशींचे आले पाहिजे ना. राम मंदिर बनवण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलाच होता, हे मी जाहीर सांगतोय. आपका एक वीडियो है सर, देख लेना सर. दरवेळेला म्हटलं निवडणूक आल्यानंतर घोषणा होतात, मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे. कधी होणार मंदिर? मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नाही बताएंगे, तारीख नाही बताएंगे. आता निवडणुका आल्या ना, बघा आता मंदिर पुन्हा बनवणार की नाही त्याची घोषणा सुरू होतील. मंदिर आता बनणारच, होणारच. कोण बघतोय आमच्यामध्ये येते, आम्हाला कोण मंदिर बांधू देत नाही. अरे तुम्ही बसल्यात ना सगळं मांडी खाली घेऊन, मग बनवा ना मंदिर. कोण अडवते तुम्हाला? कोणाची हिंमत आहे त्याच्यामध्ये? कैसा लगा मेरा मजाक? नुसतं जय श्रीराम जय श्रीराम. राम की बात हो गई, अभी काम की बात करो. तोच राम नुसता हृदयात ठेवून चालणार नाही, आपल्याला काम मिळालं पाहिजे. ते जय श्रीराम म्हणतात ना, मी त्यांना हरामखोरपणा म्हणतोय. अजब नुसतं जय श्रीराम. कोणतरी म्हटलं रामाचं भांडवल केलं जातंय, तू कर. ऐका लायकी तुझी. तो म्हणतो नाही वोटिंग प्रॉब्लेम होईल, मग मार. तुला जर आम्ही नकोच आहे, तू जर झालाय दूर तर तिकडच घाल. आम्ही ठरवलंय आता, जो हिंदू इतकी बात करेगा वही देश में राज करेगा. जय श्री राम. जो राम जी की बात करेंगे वही देश में राज करेंगे. जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. बात तो सही है. सगळ्यांचा त्या ठिकाणी स्टे उठवला गेला, फक्त आम्ही दोघेच राहिलो. एक माझा वैभव आणि दुसरा मी. त्या वैभवच्या विरोधात मी ऐकलं तिथं मी थांबलो होतो. कोणतरी म्हणले चर्शी उभा राहणार आहे, माहिती आहे का नाही चर्शी? तो चर्शा उभा राहणार आहे म्हणले. उद्धव भाषण आता बंदच करतो. अरे उद्धव 25 वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली. दादा सगळ्यांना तुमचं आकर्षण आहे. तू नको साथ देऊ, तू ग बस. सुषमा अंधारे प्रभू श्रीराम यांच्यावर प्रश्न करतात की राम वनामध्ये होते, शबरीची उष्टी बोरं खाल्ली, मग तुमच्यात आणि शबरीमध्ये काही झालं की नाही असा प्रश्न सीतेने विचारायला पाहिजे असं म्हणणं आहे या डोक्यात अंधार असलेल्या बाईचं. मित्रांनो, एखाद्या हिंदू वाघिणीने जर हिच्या कानफटात वाजवली ना, तर मग हिनं बोंबलत बसायचं नाही, बघा बघा मला मारलं, बघा मला मारलं म्हणून. मागे बीडमध्ये असा प्रकार घडलेला आहे. उबाठा गटाच्याच एका पदाधिकाऱ्याने सुषमा अंधारे यांना कानफटवलं होतं. कॅमेरा समोर येऊन कबूल सुद्धा केलं होतं. मात्र सुषमा अंधारे यांनी स्पष्ट नकार दिला आणि असं सांगितलं की नाही नाही असं काही घडलेलंच नाहीये, पण बसली होती कानाखाली असं तिथले आजूबाजूचे काही लोक सांगतात बरं का. सुषमा अंधारेंचा मालक तर 2 पावलं पुढे आहे. तो म्हणतो जे लोक जय श्रीराम म्हणतात मी त्यांना हरामखोर म्हणतो. लक्षात घ्या हिंदूंनो, असल्यांना मतदान करणार आहात का? प्रभू श्रीरामांचं नाव घेणाऱ्यांना जर हे हरामखोर म्हणत असतील तर मग अशांना काय म्हणायचं बरं? आमचा कमेंट बॉक्स वाट बघतोय तुमच्या प्रतिक्रियांची. पटापट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करा. कोमटराव अजूनही बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरलं या त्यांच्या कॅसेट मधून बाहेर पडायला तयारच नाहीयेत. हे अजूनही खोके खोके गद्दार गद्दार असेच ओरडत फिरत आहेत. पण यांची अवस्था आता इतकी बिकट झालेली आहे की महाविकास आघाडीमध्ये सुद्धा यांना अजिबातच स्थान उरलेलं नाहीये आणि यांना महत्व अजिबातच नाहीये. महाविकास आघाडीमध्ये कोमटराव आणि त्यांचा पक्ष ही एक नको असलेली लायबिलिटी बनलेली आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर
काँग्रेस आणि शरद पवार यांनी जर कोमटरावांना हाकलून दिलं तर आश्चर्य वाटायला नको. तसंही कोमटराव आता मुस्लिम धार्जिणे झाल्यामुळे हिंदूंची मतं महाविकास आघाडीला कितपत पडतील हा प्रश्नच आहे. शरद पवार आणि काँग्रेस यांनी हे ओळखलेलं असावं, म्हणूनच शरद पवार सध्या आणि काँग्रेस सुद्धा सध्या कोमटरावांपासून 4 हात लांब राहणंच पसंत करतायत. कुठं यांचे पिता श्री वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचं धगधगतं अग्निकुंड आणि कुठं हे प्रभू श्रीरामांचं नाव घेणाऱ्याला हरामखोर म्हणणारे निर्लज्ज. तुलनाच होऊ शकत नाही मित्रांनो. मात्र हे व्हिडिओज आम्ही तुम्हाला पुन्हा यासाठी दाखवलेले आहेत की आपली ना स्मृती फारच लवकर चालली जाते हो. मतदान करताना या गोष्टी लक्षातच येत नाहीत आपल्या. म्हणून वारंवार अधूनमधून यांचे हे कुप्रताप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. उबाठा गटाची हास्य जत्रा सीझन 2 भाग 2 कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो. प्रभू श्रीरामांचं नाव घेणाऱ्यांना हे हरामखोर म्हणतात, उघड उघड हिंदूंचं खच्चीकरण करतात आणि आपण लोक फक्त बघत बसलोय. मतदानातून यांना यांची जागा दाखवून द्या. हिंदूंनो जागे व्हा. महाभारताच्या युद्धामध्ये रणांगणावर अर्जुनाने शस्त्र उचलावं म्हणून साक्षात भगवंत श्री कृष्णाला सुद्धा गीतेचे 18 अध्याय सांगावे लागलेले होते. तेव्हा गाढ झोपेत असलेल्या हिंदूला जाग करणं किती कठीण काम आहे याची आम्हाला कल्पना आहे. मात्र आम्ही नेटाने हे काम करतच राहणार आहोत मित्रांनो. आणि यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवं युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्यामध्ये हिंदू धर्म आणि शास्त्र यांचं महत्व सांगणारे वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातूनचे व्हिडिओ सादर केले गेलेले आहेत. चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा. एक हिंदू म्हणून हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हिंदुत्वाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओजला लाईक करून आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या मित्रपरिचितांना सुद्धा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडा. हिंदू म्हणून एकत्र या. आपली एकजूट हेच आपलं अस्तित्व. जर हे हिरवे साप एकी दाखवून मोठ्या प्रमाणावर मतदानाला जर बाहेर पडतात तर आपण का नाही पडायचं. प्रत्येक हिंदूने इथून पुढे झोपी गेलेल्या किमान एका हिंदूला तरी जाग केलंच पाहिजे. तेव्हा म्हणा जय श्रीराम आणि लागा कामाला. हिंदू प्रपंचच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. उबाठा गटाच्या हास्य जत्रेचा आजचा भाग कसा वाटला कमेंट मध्ये लगेच कळवा मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुर झालेला आहे. तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, भारत माता की जय, जय भवानी, जय श्रीराम.